नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला मल्टिप्लेक्सिंग अँड मल्टिपल ॲक्सेस या चॅप्टरचं फोर्थ लेक्चर बघायचं आहे. आपण थर्ड लेक्चरमध्ये बघितलं होतं बघा, CDM कोड डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पॉईंट बघायचा आहे CCITT मल्टिप्लेक्सिंग हिरार्ची. त्याला आपण ई कॅरियर फॉर TDM असं म्हणतो. आपण CDM मध्ये आपण बघितलं असेल तर तिथं टी लाईन्स होत्या, बरोबर. आता आपल्याला इथं ई कॅरियर लाईन्स बघायचे आहे. ठीक आहे. सो CCIT मल्टिप्लेक्सिंग मध्ये बघा, हे आपल्याला एक डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे. CCITT मल्टिप्लेक्सिंग हिरार्ची फॉर डिजिटल कम्युनिकेशन. आता डिजिटल कम्युनिकेशन आहे म्हणजेच याला इनपुट आपण मल्टिप्लेक्सिंग हे डिजिटल सिग्नल मल्टिप्लेक्सिंग डिजिटल सिग्नल प्रोव्हाइड करणार. त्यालाच आपण डिजिटल मल्टिप्लेक्सिंग असं म्हणतो. यामध्ये दोन प्रकारच्या डिफरंट मल्टिप्लेक्सिंग हिरार्ची आपण वापरतो. त्याला आपण म्हणतो AT अँड T हिरार्ची आणि दुसरा आहे CCITT हिरार्ची. ठीक आहे. सो हे दोन भागामध्ये डिवाइड झालेलं आहे. ह्या इथं तुम्हाला बघायला मिळेल बघा तसं AT अँड T अँड CCITT. ठीक आहे. सो फर्स्ट आपण ब्लॉक डायग्रामलाच एक्सप्लेन करूया. बघा, ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला इनपुट दिले बघा 32 व्हाईस PCM सिग्नल. त्याची किती आहे फ्रिक्वेन्सी? दॅट इज 64 किलोबाईट पर सेकंद. राईट. हे आपले काय व्हाईस PCM सिग्नल आहे. हे आपण चॅनल बँकला इनपुट म्हणून प्रोव्हाइड करतो. ही फर्स्ट लेवल झाली आपली तर 30 व्हाईस चॅनल इनपुट सिग्नलची. तर ह्या व्हाईस चॅनलमध्ये फर्स्ट लेवल ऑफ मल्टिप्लेक्सिंग झाल्यावर याची टोटल आपल्याला जी बिट रेट मिळतो याच्या अक्रॉस, तर तो किती होतो? 2.048 MB पर सेकंद. ही जी व्हॅल्यू आहे ही 30 इंटू 64 आपण ज्यावेळेस मल्टिप्लाय करतो, राईट, तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला ती 2.048 MBps पद्धतीने आपल्याला स्पीड मिळते, बरोबर. देन ही फर्स्ट लेवल कंप्लीट झाल्यानंतर आपण याचं आउटपुट चॅनल बँकचं हे प्रोव्हाइड करतो सेकंड लेवलला, राईट, मल्टिप्लेक्सरला. सो यामध्ये आपल्याला आता कॉम्बिनेशन करावं लागतं बघा. दॅट इज सेकंड लेवलला तुमची फ्रिक्वेन्सी किंवा बिट रेट जो असतो तो असतो 8.448 MB पर सेकंड. बघा, 2चं डायरेक्ट किती झाला? 8, म्हणजे जवळजवळ 6 पटीने हा काय झाला? वाढला, बरोबर. फर्स्ट यामध्ये तुमचं जे आउटपुट आहे ते असतं इन द फॉर्म ऑफ A1, A2, A3 अँड A4 चार स्वरूपात असतं, राईट. आणि तेच नंतर आपल्याला ज्यावेळेस आपण सेकंड लेवलला पाठवतो तर त्यावेळेस सेकंड लेवल ही A चे कन्व्हर्जन B फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं. ओके. सो हे B फॉर्म मधलं मल्टिप्लेक्सिंग आउटपुट हे आपण थर्ड स्टेजला पाठवतो, राईट. आणि थर्ड स्टेज म्हणजे जे आपले व्हाईस चॅनल आहे ह्या मक्स थ्रू गेले, त्या मक्स वरून आता आपले कशाला चालले? थर्ड लेवलला. तर थर्ड लेवलमध्ये बघा, जसा AB आता झाला तर काय मिळणार? C, म्हणजे जो 8 पॉईंट समथिंग MBPS जो होता आता तो किती झाला? 34.368, बरोबर. म्हणजेच काय, थर्ड लेवलला ही जास्त प्रमाणात त्याचा बिट रेट वाढला. आणि त्यानंतर फोर्थ लेवलला जसं तो एंटर करत होतो तो किती होतो? मक्स केल्यानंतर दॅट इज 139.264 MB पर सेकंड. म्हणजेच बघा, तुमची 2.048 ची जी स्पीड होती तर ती डायरेक्ट कन्व्हर्जन किती झाली? दॅट इज 139.264 MB पर सेकंड. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट CCITT मल्टिप्लेक्सिंग हिरार्ची. आता यामध्ये आपल्याला एक टेबल सुद्धा यांनी प्रोव्हाइड केलेला आहे बघा. तर हा फर्स्ट म्हणजे याच्यामध्ये 4च आपण काय करतो? लेवल प्रोव्हाइड करत असतो. आणि ह्या लेवल नुसारच आपल्याला ज्या हे आहे AT अँड T, हे बघा AT पर्यंत आपली मॅक्सिमम किती आहे? 274 आउटपुट रेट आहे. आणि याच्यामध्ये बघा फोर्थ लेवलला 139.264 पर्यंत आहे. ठीक आहे. जसं आपण मागच्या याच्यामध्ये T लाईन बघितलं होतं, यामध्ये आता E लाईन आहे. सो E लाईन हे एक युरोपियन व्हर्जन आहे T लाईनचं, बरोबर. T लाईन आणि E लाईन हे कन्सेप्च्युअली जरी आयडेंटिकल असले, बट त्यांची कॅपॅसिटी आणि नंबर ऑफ व्हॉइस चॅनल याच्यामध्ये काय फार डिफरन्स आहे. तर E लाईन बघा आपण 4 प्रकारच्या घेतो, E1, 2, 3 अँड 4. याचा रेट दिलेला आहे जो की आपण आत्ताच बघितले ह्या डायग्राम वरून. 3 लेवलचा 3 प्रकारे आपल्याला याचा रेट मिळतो.
ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये व्हाईस चॅनल बघा 30 देन 120 बघा, यातून किती 90 काय झाले, 90 व्हाईस चॅनल याच्यामध्ये ऍड झाले. त्यानंतर 480 मायनस 120 म्हणजेच जवळजवळ 4 पटीनं हे वाढले, बरोबर. त्यानंतर 1920 हे आपले व्हाईस चॅनल आपण ऍज अ इनपुट म्हणून प्रोव्हाइड केले. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट CCITT. सोपा कन्सेप्ट आहे, पण डायग्राम आपल्याला प्रिपेअर करावं लागणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा वेव्हलेंथ डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, त्यालाच आपण म्हणतो WDM. ठीक आहे. सो आता ह्या WDM हा प्रकार काय की एक हे व्हेरिएशन आहे कोणाचं, FDMचं. जे आपण फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग बघितलं त्याचंच हे एक नवीन व्हर्जन आहे. याच्यामध्ये आपण फायबर ऑप्टिक चॅनल वापरतो. नंतर डिफरंट सिग्नलसाठी आपल्याला डिफरंट ओव्हरलॅपिंग स्लॉट्स ऑफ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम हे ट्रान्समिट करावं लागतं सिंगल ऑप्टिकल चॅनल थ्रू. ठीक आहे. डायग्राम पण याची फार सोपी दिलेली आहे. आता बघा तुम्हाला याच्यामध्येच दिसून येईल की ह्याचे जे प्रिन्सिपल आपण बघितले बघा, हे आता हे फायबर स्पेक्ट्रम ऍक्च्युली आपल्याला नंतर बघायचंय. पहिले आपण याचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर काय बघा. इथे प्रिझम तुम्हाला दिलेले दोन तुमचे फायबर हे काय सेपरेट येत आहे आणि एका प्रिझम वरून म्हणजे इनपुट हे तुमचं सेपरेट येत आहे, बट ज्यावेळेस प्रिझम मधून ते रिफ्रॅक्ट होत आहे तर त्यांचा शेअर्ड फायबर म्हणजेच ते फायबर 1 आणि फायबर 2 हे काय होत आहे कंबाईन होऊन त्यांचं एक शेअर्ड फायबर होऊन पुन्हा ज्यावेळेस ते इनपुट जात आहे दुसऱ्या प्रिझमवर तर ते ऍज अ शेअर्ड फायबर म्हणून देतात. आणि त्यानंतर आउटपुट जे होतं तर ते पुन्हा काय होतं सेपरेट आउट होतं फॉर अ स्प्लिट अगेन फॉर ट्रान्समिशन. ठीक आहे. ट्रान्समिशनसाठी हे काय होतं पुन्हा सेपरेट होऊन जातं. ठीक आहे. सो ह्या WDM आणि FDM याच्यामधला फरक काय तर याच्यामध्ये पॅसिव्ह आणि हाय रिलायबिलिटी हे दोन एक ऑप्टिकल सिस्टमचे दोनच डिफरंट याच्यामध्ये दिसून आलेली आहे. पॅसिव्ह आणि हायली रिलायबिलिटी ऑफ ऑप्टिकल सिस्टम म्हणून याच्यामध्ये डिफरन्स दिलेला आहे. ठीक आहे. ऍक्च्युअली WGDM सिस्टम आहे ही एक प्रकारची फिक्स्ड वेव्हलेंथ सिस्टम आहे. त्याच्यामध्ये आपण जे फायबर वापरतो म्हणजेच 1 to फायबर 3 जे आपल्याला डायग्राम मध्ये दिलेलं आहे बघा, 1 to आपल्याला 3 डायरेक्ट घ्यावा लागतो. ठीक आहे. सेकंड आणि फोर्थ म्हणजे ऑड कॉम्बिनेशन यांनी घेतलेलं आहे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल. सो इट इज नॉट पॉसिबल टू हॅव अ बीट फ्रॉम दॅट इज सिम्पली 1 go to 3 अँड 2 go to 4. बरोबर. हे असं डायरेक्ट पॉसिबल होणार नाही, 1 to डायरेक्ट 4 पर्यंत जाणार नाही. ठीक आहे. हे जर पॉसिबल करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार, आपल्याला बिल्ड करावं लागणार WDM सिस्टम. बरोबर. मग WDM सिस्टम काय करणार, याच्यामध्ये स्विच वापरणार, स्विचिंग डेटा अमंग देम सेल्फ अँड स्प्रेडिंग एनर्जी ओव्हर आउटपुट ऑफ डायल्युटेड बाय फॅक्टर n अँड सच सिस्टम इज प्रॅक्टिकली फॉर हंड्रेड्स ऑफ अ चॅनल. म्हणून ही WDM सिस्टम आपण काय करतो ऍज अ स्विचिंग कंटेन्स इनपुट अँड आउटपुट डेटा आपण बघत असतो. ठीक आहे. तर याची आपल्याला एक डायग्राम सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे WDM सिस्टमची. बघा इथं मल्टिपल चॅनल आपण वापरले, nth चॅनल पर्यंत आपण डेटा इनपुट वापरतोय with the help of wavelength that is λ1 to λn which is input provided to the multiplexer and optical amplifier. हे त्याच्या सोबत काय सिम्पली आपले जे सिग्नल आहे राईट ते विथ द हेल्प ऑफ फायबर ऑप्टिक केबल त्यांना 2 मक्स आणि डीमक्सला जॉईन करण्याचं काम करता येतं. हे मक्सचं आउटपुट अँप्लिफाय करायचं काम म्हणजे ऍडिंग अ स्ट्रेन टू द व्हॉट इनपुट सिग्नल. आणि त्यानंतर आपल्याला डीमक्स हे पुन्हा ओरिजिनल फॉर्म ऑफ डेटा ऍट द रिसिव्हर आपल्याला जसा तसा बघायला मिळतो. ठीक आहे. सो ह्या WDM चे काही ऍडव्हान्टेजेस आहे की ही एक सिंगल मोड कम्युनिकेशन फायबर आहे म्हणजे वन साइड चालणार. त्यानंतर ट्रान्सपरंट आहे म्हणजे इट डज नॉट डिपेंड ऑन प्रोटोकॉल दॅट हॅज टू बी ट्रान्सपरंट राईट. म्हणजेच एक प्रकारे तशा देर इज नो कोडवर्ड असं जरी म्हटलं तरी चाललं. स्केलेबल काय आहे की नवीन जर टेक्नॉलॉजी आली तर त्याच्यामध्ये ही इझिली आपण एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीमध्ये ही आपण ऍड करू शकतो. तर हा एक चांगला याचा ऍडव्हान्टेज आहे WDM चा. नेक्स्ट हा एक महत्वाचा आता पॉइंट चालू होतो चॅप्टरचा, मल्टिपल ऍक्सेस.
आता हे मल्टिपल ऍक्सेस ऍक्च्युली नावातच आहे त्याच्या मल्टिपल ऍक्सेस. आपण जे आतापर्यंत कम्युनिकेशन पाहिलं ते फक्त सिंगल ट्रान्समिटर आणि सिंगल रिसिव्हर याबद्दलच होतं, बरोबर. पण हे आपण जे आता बघणार मल्टिपल ऍक्सेस, याचा अर्थ काय की मल्टिपल युजर आणि मल्टिपल रिसिव्हर. म्हणजे आपण काय केले, युजरची पण संख्या वाढवली आणि देणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढवली. ठीक आहे. सो यामध्ये आपण सिम्पली ही जी सिस्टम आहे आपण यूज करू शकतो सॅटेलाइटसाठी, त्यानंतर मोबाईल कम्युनिकेशनसाठी, नंतर अंडर वॉटर म्हणतो ना आपण अकॉस्टिक नेटवर्कसाठी, राईट. आता अपलिंग आणि डाऊनलिंग हे तुम्हाला समजतं बघा. अपलिंग म्हणजेच काय की ग्राउंड वरून अर्थ स्टेशनवरून सॅटेलाइटला काय करणे, डाटा पाठवणे. आता तुम्हाला या डायग्राम मध्ये बघा दिसतंच आहे, हे आपले काय आहे, बेस स्टेशन आहे. बेस स्टेशन म्हणजे बेस अर्थ वरून आपण काय, ग्राउंड वरून आपण काय करतोय, सॅटेलाइटला पाठवतोय, बरोबर. मग आता सॅटेलाइट थ्रू ज्यावेळेस डेटा हा ट्रान्सफर केला जातोय तर रिसिव्हर तुमचे किती आहे, 1 2 3, म्हणजे सिंगल तुमचं काय आहे, ट्रान्समीटर. थ्रू दॅट सिंगल ट्रान्समीटर देर आर अ मल्टिपल युजर. लाईक रेडिओसाठी, रेडिओ जसं आपण मल्टिपल युजर असतो, सिंगल ट्रान्समीटर असतो, त्याप्रमाणे टीव्ही ब्रॉडकास्टिंगला पण सिंगल ट्रान्समीटर असतो, मल्टिपल युजर असतं. ठीक आहे. तर ही डायग्राम आपल्याला ती सॅटेलाइट थ्रू ग्राउंड स्टेशनला कशा प्रकारे आपण डेटा ट्रान्सफर करतो तर हे आपल्याला शो करते. सेकंड डायग्राम जे आहे, स्टोअर अँड फॉरवर्ड कम्युनिकेशन नेटवर्क विथ द सॅटेलाइट रिलेज. बघा, रिसिव्हर सॅटेलाइट 1, सॅटेलाइट 2 अँड सॅटेलाइट म्हणजेच मेन जो सॅटेलाइट आहे हा दोन्ही सॅटेलाइटशी काय आहे, कनेक्टेड आहे. तो डेटा काय करतो, स्टोअर करतोय विथ द हेल्प ऑफ व्हॉट, सिम्पली फर्स्ट सॅटेलाइट टू सेकंड सॅटेलाइट, थर्ड सॅटेलाइट कडे तुमचा डेटा येतोय आणि सेकंड थर्ड सॅटेलाइट हा डेटा काय करतोय, सिम्पली ट्रान्समिट करतोय टू द ग्राउंड स्टेशन और अर्थ स्टेशन. ओके. सो हे तुमचे ट्रान्समीटर झाले आणि हे झाले तुमचे रिसिव्हर. ठीक आहे. सो इथं मल्टिपल ट्रान्समीटर आणि सिंगल रिसिव्हर असं पण म्हणू शकतो. गेटिंग. सो हा एक प्रकार, त्याला आपण म्हणतो स्टोअर अँड फॉरवर्ड नेटवर्क. ओके. सो सोपा पार्ट दिलेला आहे, जशाच तसा आपण जे कम्युनिकेशन सध्याच्या काळात बघतोय त्याप्रमाणे. आता बघा, यामध्ये 2 वे कम्युनिकेशन चॅनल म्हणजेच काय, तुम्ही इकडून म्हणजे आता जसं झूम ऍप आहे, मी इकडून शिकवलं तर तुम्हाला जर काही समजलं नाही तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली तो प्रकार डायरेक्ट तुमचा माईक ऑन करून तुम्ही इथं काय करू शकता, रिस्पॉन्ड करू शकता. म्हणजे मी ट्रान्समिट केलं, तुम्हाला रिसिव्ह झालं, बरोबर. पण रिसिव्हरला जर काही गोष्टी जर नाही कळालं तर तो काय करतो, ट्रान्समिट करतो व्हाया चॅनल, आणि रिसिव्हर म्हणजे मला ही इन्फॉर्मेशन मिळते. म्हणजे ही काय झाली, एक प्रकारची दॅट इज अ सायकल, राईट. सो दिस इज व्हॉट अ कम्युनिकेशन चॅनल, बट 2 वे कम्युनिकेशन चॅनल. म्हणजे आता मी हे जे लेक्चर आहे हे रेकॉर्ड करतोय, बरोबर. तुम्ही ते युट्यूबवर बघताय, म्हणजे हे काय सिंगल साइडेड कम्युनिकेशन आहे. डबल साइडेड केव्हा होईल, ज्यावेळेस तुमची क्वेश्चन आन्सरिंग राहील, म्हणजेच लाईव्ह लेक्चर, तर त्यावेळेस आपण ते काय होणार, दॅट इज अ 2 वे कम्युनिकेशन सिस्टम. ठीक आहे. सो ही डायग्राम सोपी आहे. त्यानंतर बघा, काही डिफरन्स दिलेला आहे की डिफरन्स बिटवीन मल्टिपल ऍक्सेस अँड मल्टिप्लेक्सिंग. मल्टिपल ऍक्सेस म्हटलं तर तुम्हाला डेटा हा काय, रिमोट कम्युनिकेशन चॅनल थ्रू सॅटेलाइट अँड रेडिओ मध्ये हा मल्टिपल ऍक्सेस थ्रू मिळतो. आणि मल्टिप्लेक्सिंग मध्ये म्हटलं तर टेलिफोन चॅनल शेअर्ड बाय द युजर बट कन्फाइंड लोकल साईट. म्हणजे तुमचं याच्यामध्ये लोकेशन हे फिक्स्ड पाहिजे मल्टिप्लेक्सिंग मध्ये. आणि मल्टिपल ऍक्सेस मध्ये तुम्हाला लोकेशन हे डायनामिकली चेंजेस लोकेशन विथ अ टाइम, तुमच्या वेळेनुसार हे आपण काय करू शकतो, मल्टिपल ऍक्सेस मध्ये तुमचं लोकेशन बदलू शकतो. ठीक आहे. तर हा एक मेन डिफरन्स यामध्ये सांगण्यात आलेला आहे. मल्टिपल ऍक्सेस टेक्नॉलॉजी ही ऍक्च्युली एक कॉमन लिंक आहे, जे की टोटल बँडविड्थ ही ऑफ कॉमन लिंक विथ फ्रिक्वेन्सी डोमेन अँड टाइम डोमेन सोबत. तसं बघितलं तर मल्टिपल ऍक्सेस टेक्निक ही डिवाइड होते 3 भागात, FDMA, CDMA, TDMA, GSM. लक्षात आलं. GSM म्हणजेच आपलं जे सिम कार्ड वगैरे आपण म्हणतो ना, 3G 4G वगैरे, त्या प्रकार GSM सिस्टम हे पुढचं येतं, राईट. तर कम्युनिकेशनचा पार्ट तुम्हाला थर्ड इयरला राहील. बट FDMA, CDMA कार्ड असायचं बघा पहिले. TDMA ही टेक्नॉलॉजी आहे दॅट इज यूज फॉर कम्युनिकेशन पर्पज. ठीक आहे. सो आपण आता 1 बाय 1 बघूया की हाऊ FDMA, TDMA अँड CDMA वर्क. ओके. सो महत्वाचं की मल्टिपल ऍक्सेस ही कन्सेप्ट का गरजेचं आहे, कारण काय आहे की मल्टिपल युजर हु नीड टू शेअर द वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम. आता मला तुम्ही सांगा, मोबाईल तेवढा एवढा गरजेचा झालेला आहे सध्या. आता आपण नेहमी याला
सध्याचा प्रॉब्लेम असा आहे की आता चार्जिंग टिकत नाही, बरोबर आहे का? तर पॉवर बँक नावाचा प्रकार किंवा आताचे जे मोबाईल येत आहे त्यांची 6000 एम्पियरची बॅटरी त्यांना देण्यात आली आहे, जेणेकरून बा तुम्ही जास्तीत जास्त तो मोबाईल काय करू शकता, जास्त वेळ वापरू शकता, बरोबर, त्याची बॅटरी कमी न होण्यासाठी. सो मल्टिपल ऍक्सेस विथ वायरलेस कम्युनिकेशन तुमचं झालं पाहिजे आणि विथ फास्ट झालं पाहिजे, त्यासाठी आपल्याला मल्टिपल ऍक्सेस हे गरजेचं होतं. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट म्हणजे पहिला पॉईंट दॅट इज एफडीएमए. एफडीएमए चं लॉंग फॉर्म फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग ऍक्सेस. आता हे एफडीएमए ऍक्च्युली काय करतं, हे एफडीएमए हे चॅनल अवेलेबल जी बँडविड्थ असेल, ठीक आहे, अवेलेबल बँडविड्थ ही शेअर केली जाते स्टेशनला, राईट, आणि ही स्टेशन म्हणजेच मल्टिपल एक्स शेअर केली जाते स्टेशनला, अँड दॅट मीन्स दिस स्टेशन विल ओन इज स्पेसिफिक स्लॉट, बरोबर. सो एंटर द चॅनल बँडविड्थ, तो जो स्लॉट प्रोव्हाइड केला जातो तर त्याचमध्ये ती काय होते, त्यामध्ये स्लॉटमध्ये स्पेसिफिक स्टेशनला त्यावेळेस ती एंटर चॅनल बँडविड्थ काय होते, एंटर करते. त्यानंतर याच्यामध्ये बघा दोन प्रकारच्या फ्रिक्वेन्सी आपल्या डायग्राम मध्ये दिसत आहे, F0 F1, आणि F1 आणि F2 मध्ये बघा हे एरो प्रोव्हाइड केलेले कॉल्ड एज व्हॉट, गार्ड बँड. तर तुम्हाला माहितच आहे F0 टू F1 म्हणजेच काय, एक स्टेशन 1 आहे ते, आणि F2 टू F3 हे स्टेशन 2, F4 टू F5 म्हणजे स्टेशन 3. आणि हे गार्ड बँड काय करते, दोन स्टेशनला सेपरेट आउट करायचं काम करते, जेणेकरून ओव्हरलॅपिंग त्यांची फ्रिक्वेन्सी डिस्टर्बन्स अवॉइड करण्यासाठी आपण गार्ड बँड वापरतो, बरोबर. याचा उपयोग कशासाठी होतो, सेल्युलर फोनसाठी, सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी. याचे फीचर महत्वाचे की आपण जे बँड वापरतोय गार्ड बँड 1 2 3 4, राईट. सो ही गार्ड बँड सेपरेट आउट फार गरजेची गोष्ट आहे, राईट. याच्यामध्ये आपण मल्टिपल युजरकडं आपण हा चॅनल बँडविड्थ शेअर करू शकतो. नंतर याच्यामध्ये महत्वाचं की सिंक्रोनायझेशन किंवा नो कोड वर्ड ही रिक्वायरमेंटच राहत नाही. सिंक्रोनायझेशन आपण जी पहिली मेथड बघितलेली याच्या मला वाटतं सेकंड लेक्चरमध्ये, तर याच्यामध्ये सिंक्रोनायझेशनची गरज नाही. जसे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर सिंक्रोनाइज झालं तरच तुमचं कम्युनिकेशन चांगलं होईल, बरोबर. तर यामध्ये त्याची काही गरज लागत नाही, म्हणजे एफडीएमए मध्ये हा एक ऍडव्हान्टेजेस आहे, बरोबर. नंतर कोड वर्ड लागत नाही. ट्रान्समीटरनी जो पाठवलाय म्हणजे जे आपण इनकोडर डिकोडर करत होतो ना, तर यामध्ये त्याची सुद्धा गरज पडत नाही. बट गार्ड बँडची काय होती, फार गरज पडते, कारण दोन फ्रिक्वेन्सीला सेपरेट आउट करण्यासाठी याचा उपयोग चांगला होतो. ठीक आहे. देन मग याचे ऍडव्हान्टेजेस तर आपल्याला आता सांगितले, की त्याचा डिसएडव्हान्टेजेस महत्वाचे याचे, की डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय की गार्ड बँड हे सम ऍडजस्टंट इंटरफरन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतोच, गार्ड बँड जरी आपण वापरले असतील तरी, ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुमची बँडविड्थ जी आहे ही पण कशी असते, फार जास्त प्रमाणात असते, राईट. सो त्यात जर जास्त बँडविड्थ असेल तर लेस नंबर ऑफ चॅनल इन द बँडविड्थ ऑफ सॅटेलाइट म्हणजे अकोमोडेट कमी होतात ते, ठीक आहे. सो ड्यू टू दिस इज अ ड्रॉबॅक ऑफ एफडीएमए. ओके. सेकंड दॅट इज अ टीडीएमए. टीडीएमए कॉल्ड एज टाइम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस सिस्टम, ठीक आहे. सो यामध्ये काय बघा, सो टीडीएमए मध्ये आपल्याला बँडविड्थ आपण युजरला एंटायर बँडविड्थ यूज करण्यासाठी देतो, ते इन द फॉर्म ऑफ स्टेशन आपण म्हणतो, बरोबर. बट ही जी आपण एंटर बँडविड्थ देतोय ती ही सायमल्टेनियसली दिल्या जात नाही. नंतर यासाठी जी बँडविड्थ आपण प्रोव्हाइड करतोय तर त्यासाठी एक टाइम स्लॉट प्रोव्हाइड केला जातो, आणि त्याच टाइम स्लॉट मध्ये तुम्हाला सेंड डेटा हा काय होतो, अवेलेबल होतो. आणि हा जो सेंड डेटा असेल हा फ्रिक्वेन्सी बँड याला आपण शेअर केले जात नाही. आणि दुसरं म्हणजे की यामध्ये सुद्धा काय असतं, गार्ड बँड असतं, कारण ऍडजस्टंट फ्रिक्वेन्सी टाइम स्लॉट ही ऍडजस्ट करण्यासाठी असतात, कारण क्रॉस टॉक होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळं गार्ड बँड यामध्ये अवेलेबल किंवा वापरावे लागतात, बरोबर. याच्यामध्ये डेटा लिंक लेअर प्रोटोकॉल वापरला जातो. नंतर वापर होतो पुन्हा सेल्युलर टेलिफोनसाठी
आणि विशेष म्हणजे सॅटेलाइट साठी आपलं जे कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा काय होतो, उपयोग होतो. नंतर जस्ट ओके, सो याच्यामध्ये एक अनादर मेथड आहे बघा, की क्रिएटिंग मल्टिपल सब चॅनल फॉर मल्टिपल ऍक्सेस इन बाय सब डिव्हिजन, TDM TF थ्रू आपण त्याला म्हणतो फ्रेम ड्युरेशन. आणि हे के ओव्हरलॅपिंग सब इंटरवलवर ड्युरेशन त्याचा TF अपॉन के म्हणजे फ्रेम ड्युरेशन डिवाइडेड बाय व्हॉट, नॉन ओव्हरलॅपिंग सब इंटरवल, हे त्याचा रेशो आपण कन्सिडर करत असतो. ठीक आहे. मग याचे काही फीचर आहे, याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन गरजेचं आहे बघा, हे महत्वाचं. गार्ड बँड, गार्ड टाइम आणि गार्ड बँड हे तर गरजेचं आहे, पण याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन हे गरजेचं आहे. आपल्याला FDMA सिंक्रोनायझेशनची गरज पडत नाही. ठीक आहे. आणि हे डिजिटल मॉड्युलेशन कम्युनिकेशन सिस्टम आहे, त्यामुळं कॉमन सॅटेलाइट ट्रान्सपोर्टसाठी याचा उपयोग केला जातो. राईट, कॉमन सॅटेलाइट ट्रान्सपोर्ट. ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस आपल्याला माहिती आहे, की ॲडव्हान्टेजेस ऑफ TDMA काय, डिसएडव्हान्टेजेस सांगता येईल की आपल्याला सिंक्रोनायझेशन याच्यामध्ये गरजेचं आहे. ठीक आहे. सो तुमचा जो डेटा असेल हा इन द फॉर्म काय असला पाहिजे, डिजिटल फॉर्म असला पाहिजे. नंतर महत्वाचं की तुमचा जो डेटा स्टोअर केला जातो इन द फॉर्म ऑफ डिजिटल, राईट, सुटेबल फॉर ट्रान्समिशन ऑफ डिजिटल इन्फॉर्मेशन, सॉरी. अँड तुमची जी इन्फॉर्मेशन असेल ती इन द फॉर्म ऑफ काय असणार, डिजिटलच असणार, आणि त्याचा रेट सुद्धा चेंज झाला पाहिजे. ठीक आहे. आणि इट रिड्यूस व्हॉट इंटर मॉड्युलर डिस्टॉर्शन, जे की इन साइडला जे डिस्टॉर्शन होतंय बरोबर, त्याचं रिड्यूस करण्याचं काम सुद्धा TDMA मध्ये केलं जातं. डिसएडव्हान्टेज हाच आहे की याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन वापरलं जातं आणि बिट फ्रेम आणि टाइम हे अचीव आणि याला मेंटेन करावं लागतं. ठीक आहे. देन प्रॉब्लेम ऑफ FDM आणि TDM, यामध्ये तुम्हाला इथं समजून येईल बघा. हे बघा, डेटा बस्ट हे म्हणजे ह्या ट्रान्समीटर आणि रिसिव्हर मध्ये डेटा बस जर आले तर कुठल्याच प्रकारचा तुमचा डेटा हा यामधून ट्रान्सफर होत नाही. ठीक आहे. हे कम्प्युटर कम्युनिकेशन साठी अवेलेबल आहे, पण याच्यामध्ये तुमचा टाइम स्लॉट पण चालला जातो आणि तुमचे जे फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आहे हे सुद्धा काय होता, वाया जाता. राईट. सो हे एक प्रकारचं याच्यामध्ये बस्टिंग म्हणतो आपण त्याला, ज्यामध्ये लो ड्युटी सायकल असतात, आणि ह्या लो ड्युटी सायकलमुळे याची इफिशियन्सी पण काय होती, म्हणजे TDM सिस्टम विल नॉट बी व्हेरी इफिशियंट फॉर द रिडक्शन फॉर डाटा बस्ट. ठीक आहे. सो लास्ट पॉइंट इज दॅट इज अ CDMA, कोड डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस. हे सर्वात मोठं आणि महत्वाचं आहे. राईट. हे मोर दॅन वन युजर आपण अलो करू शकतो टू सिम्पली अलो टू शेअर द डेटा. राईट. आणि यामध्ये आपण वापरतो DSSS, म्हणजेच काय, डायरेक्ट सिक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम सिग्नल. ठीक आहे. सो ही टेक्निक याच्यामध्ये वापरली जाते. आफ्टर दॅट या CDMA मध्ये बघा आपल्याला एक युनिक कोड सुद्धा प्रोव्हाइड केला जातो, आणि विथ द हेल्प ऑफ युनिक कोड हा असाइन केला जातो फ्रिक्वेन्सी बँड थ्रू. ओके. आणि आपण जर रिसिव्हर साईडला जर बघितलं, याच्यामध्ये आता यांनी ग्राफच दिलेला आहे. ठीक आहे. डायग्राम प्रोव्हाइड केलेली नाहीये, बट रिसिव्हर साईडला जो ट्रान्समिट केलेला डेटा आहे हा कसा आहे, आपला कोडेड फॉर्म मध्ये, म्हणजे युनिक सिक्वेन्स आहे, त्याला काहीतरी सिक्वेन्स असल्यामुळे हा डेटा तो कोणी चोरणार नाही. बरोबर. ज्याच्याकडेच तो सिक्वेन्स असेल त्यालाच तो काय होणार, रिसिव्ह होणार. बट रिसिव्हर साईडला हा डेटा पुन्हा काय केला जातो, रिकवर केला जातो. राईट. आणि त्याच्यामध्ये एरर चेकिंग, कोरिलेशन ऑफ रिसिव्हर सिग्नल इज पॉसिबल थ्रू द व्हॉट, सिक्वेन्स कोड नुसार ते चेक केलं जातं, क्रॉस चेक केलं जातं. त्यानंतर तो डिमोड्युलेट केला जातो विथ द स्प्रेड इन सिग्नल आर टू बी स्प्रेड इन द फ्रिक्वेन्सी. अँड सिम्पली याच्यामध्ये आपण वापरतो स्युडो रँडम कोड सिक्वेन्स वापरतो तो डेटा रिसिव्ह करण्यासाठी. राईट. आणि यामध्ये पण सिंक्रोनायझेशनची गरज लागत नाही बघा. FDM आणि CDMA मध्ये सिंक्रोनायझेशनची गरजच नाही. हा ऍडव्हान्टेज झाला याच्यामध्ये. बरोबर.
देन ही जी सिस्टम आहे, एक डिसएडव्हान्टेज याच्यामध्ये असा आहे की हे फार कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे. ठीक आहे. देन ऍप्लिकेशन जर बघितले याचे तर डेटा सर्व्हिसमध्ये होतो, CDMA रेडिओमध्ये होतो, रेडिओ चॅनल, पॅकेट स्विच डेटा, त्यानंतर लोकेशन बेस्ड सर्व्हिसेस, मेसेज सर्व्हिसेस, सर्किट स्विच डेटा अँड व्हॉइस सर्व्हिसेस, असे बरेचसे याचे ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. सो सेल्युलर सिस्टम, मल्टिपल ऍक्सेस, हे दोघांचा यांनी डिफरन्स प्रोव्हाइड केलेला आहे आणि हा डिफरन्स तुम्ही लर्न करा. FDMA, TDMA आणि CDMA, आणि डायग्राम सेपरेटली ड्रॉ केलं तरी पूर्ण तुमचे पॉईंट तिन्ही सिस्टमचे रेडी होऊन जातात. ठीक आहे. तर हे डिफरन्समुळे फार फास्ट मध्ये प्रिपरेशन होतं. सो प्रिपरेशन चांगलं ठेवा आणि यामध्ये डायग्राम जास्त आहेत. जरी आपला चॅप्टर हा छोटा असला बट याच्यामध्ये डायग्राम जास्त आहे, तर त्या पद्धतीमध्ये तुमचं प्रिपरेशन हे चांगल्या प्रकारे तुम्हाला विथ द हेल्प ऑफ प्रॅक्टिसच करावं लागणार. ठीक आहे. सो ह्या लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर कंप्लीट होतो. आता फक्त आपला एक लास्ट चॅप्टर होतो 6th 1. ठीक आहे. सो तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करू. ठीक आहे. थँक्यू.